नमस्कार मुंबई. पहिल्या दिवसापासूनच मेट्रो ॲक्वालाईनला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि चांगल्या प्रतिसादासोबतच मेट्रोची गर्दीही दिवसेंदिवस वाढत आहे. तिकिटासाठी लागलेली वाढती लाईन आपल्याला दिसतच आहे. तर ऑनलाईन तिकीट्स काढून ही लाईन कशी स्किप करायची ते आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बघूया मेट्रो कनेक्ट ॲप 3 मधून कसे तिकीट्स काढता येतात ते. आधी हा ॲप डाउनलोड करा. त्यानंतर कुठून कुठे जायचं ते सिलेक्ट करा. मी BKC ते कफ परेडचा डेस्टिनेशन टाकलाय. त्यानंतर बुक तिकीट्सचा बटन दाबा. किती लोकांच्या तिकीट्स हव्या आहेत ते ॲड करा. टोटल किती पैसे होतील ते लगेच दाखवलं जाईल. मग नंबर रजिस्टर्ड नसेल तर लगेच रजिस्टर करा. ऑटोमॅटिकली पेमेंट ऑप्शन्स येतील. तुम्हाला आवडतो तो पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करा अँड डन. तिकीट्स अगदी 2 मिनिटात तुमच्या फोनवर. ऑफिसमधनं सुटण्याचा टाईम सुरू झालेला आहे आणि आपण पाहू शकतो किती गर्दी झालेली आहे तिकीट काउंटरसाठी. पण बरं झालं मी माझ्या ऑनलाईन ॲपमधनं मुंबई मेट्रो कनेक्टमधनं तिकीट बाय केलेलं आहे आणि त्यामुळे आता मला डिरेक्टली आत जाता येणार आहे. तर तुम्ही देखील डाउनलोड करा आणि तिकीट नक्की ॲपवरून घ्या सो दॅट तुम्हाला ही लाईन स्किप करता येईल. तुम्हाला या ॲपबद्दल डिड यू हॅव एनी आयडिया अबाउट द ॲप सो यू कुड टेक द तिकीट्स डिरेक्टली? Me on WhatsApp all the photos, and since I was here at Samrat Hotel for dinner, I said why not try. That's why I'm here. Okay. Overall, how do you think the Entire is very nice, but then today to climb down with my legs, I did it. But since I'm here all the way, so why not? मूतखडा नकोसा झालाय, सर्जरीची भीती वाटतेय? अहो आता चिंता सोडा. किडनी स्टोनसाठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल. 1 लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध. फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा. Amazon, disocal.in आणि फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध. तुम्हाला ॲपबद्दल माहिती होतं का की तुम्ही लाईन स्किप केली असती जर? नाही मॅडम, माहिती नाही. पहिल्यांदा प्रवास करतोय आज. हळूहळू या ज्या सुविधा आहेत नवीन तंत्रज्ञानाच्या त्या आम्ही ॲप घेणे म्हणा, ऑनलाईन पेमेंट करणे ते आता आम्ही इथून पुढे करू. आणि ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटतं मुंबई आता बदलते का? इतके सगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स येतात, मेट्रो झाली, एअरपोर्ट, नवीन एअरपोर्ट आलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं मुंबई बदलते? मुंबई बदलते मॅडम आणि मुंबई बदलायला पाहिजे. जागतिक महासत्तेचं आपलं मुंबई केंद्र आहे. पूर्ण जगाचं लक्ष आपल्या मुंबईवर असतं. म्हणजे मुंबईमध्ये विदेशासारखं ह्या सर्व सुविधा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इतर देशातले उद्योगपती म्हणा आपल्या मुंबईकडे आकर्षित होतील. त्यामुळे नक्कीच आपला महाराष्ट्राचा एक CST द्या, एक सिंगल द्या ना. चेक करा ना, बघा आता मी सुट्टी नाही म्हणतात 100चीच आहे. बघा ना, पहिल्यांदा प्रवास करतोय. इथून पुढे मी तर ऑनलाईन करत जाऊ ना. तोपर्यंत यांना द्या, आले तर तोपर्यंत मला ठीक आहे.